कोकणातील एका छोट्या गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता. त्याची बायको सविता आणि मुलगा अमोल हेच त्याचं जग होतं. घर गरीब होतं, पण प्रेम खूप होतं. रामू दिवसभर शाळेत कष्ट करायचा आणि सविता घर सांभाळायची. दोघांचे एकच स्वप्न होतं, अमोलने खूप शिकावं आणि मोठं व्हावं. अमोल खूप हुशार होता. तो शाळेत नेहमी पहिला यायचा, पण शिक्षणासाठी पैसे लागणार होते, म्हणून रामूने आपली जमीन विकली. गावातले लोक त्याची थट्टा करत होते, पण त्याने हार मानली नाही. अमोल शहरात शिकायला गेला. सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या, पण त्याने मेहनत सोडली नाही. शेवटी तो इंजिनियर झाला आणि मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. आई वडील खूप आनंदी झाले. पण हळूहळू अमोल बदलू लागला. तो शहरात व्यस्त झाला आणि गावाकडे लक्ष कमी झालं. फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या. काही दिवसांनी त्याचं लग्न रिया नावाच्या मुलीशी झालं. रियाला गावातलं जीवन आवडत नव्हतं. जेव्हा रामू आणि सविता शहरात गेले, तेव्हा त्यांना तेथे आपलेपणा वाटला नाही. एक दिवस सविताच्या डोळ्यात पाणी आलं आणि दोघे परत गावाला गेले. काही दिवसांनी रामू आजारी पडला. सविताने अमोलला फोन केला, पण तो कामात व्यस्त होता. शेवटी तो गावात आला, तेव्हा त्याने वडिलांची अवस्था पाहिली. रामू म्हणाला, "तू खुश असलास ना, मला तेवढंच पुरेसं आहे." हे ऐकून अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला सगळं आठवलं, आई-वडिलांचे कष्ट, त्याचे त्याग. त्या दिवसापासून अमोल बदलला. तो वारंवार गावाला जाऊ लागला, आई-वडिलांची काळजी घेऊ लागला. रियासुद्धा बदलली आणि तिने सविताशी प्रेमानं वागायला सुरुवात केली. आता ते सगळं पुन्हा एकत्र आनंदाने राहू लागले. या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते की आईवडिलांचे प्रेम कधी विसरू नका. पैसा येतो जाता, पण नाती कायमची असतात. उशीर झाला तरी बदलायला हरकत नाही. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.